स्त्रियांकडे विनोदबुद्धी नसते असं म्हटलं जातं, पण मला वाटतं तू सर्वच विनोदी नटांबरोबर काम केलंयस, तर त्यांच्या बाबतीतले अनुभव म्हणजे कोणाकडनं आणि कोणाकोणाबरोबर तू काम केलं आणि त्यांच्याकडनं तुला काय काय शिकता आलं, हे जरा आमच्याबरोबर शेअर करशील का? मी तुम्हाला सांगते की माझ्यासारखी नशीबवान मीच असेन, कारण का आज मी ज्या स्टेजला आहे त्याचं सगळं क्रेडिट मी मी ज्यांच्याबरोबर कामं केली आहेत त्या लोकांना देते. म्हणजे मी राजाभाऊ गोसावी, शरद तळवलकर, सुधीर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, विजय चव्हाण, अविनाश खर्शीकर, अजय वडावकर आणि किती नावं घेऊ तेवढी थोडी आहे. म्हणजे आत्ताच्या संतोष पवार ह्यांच्यापर्यंत मी कामं केली आणि प्रत्येकाकडनं मला काही ना काहीतरी शिकता आलं. आणि मी प्रत्येकाचा एक वेगळेपणा, प्रत्येकाच्या कॉमेडीमधला एक वेगळेपणा जो होता तो मला आत्मसात करता आला. कधी मी त्यांच्याबरोबर स्टेजवर असायचे तेव्हा मी माझ्या डायलॉग्समध्ये आणि माझ्या त्या टेन्शनमध्ये किंवा माझ्या प्रेशरमध्ये मी काम करत होते की त्यांच्याबरोबर मी उभी राहते आणि मी काम करते, ते एक प्रेशर होतं. पण जेव्हा माझी एक्झिट व्हायची स्टेजवरनं तेव्हा मी कधीही मेकअप रूममध्ये जाऊन बसले नाही. मी विंगमध्ये बसून आय यूज टू ऑब्झर्व. मी त्यांना अगदी अगदी बारकाईने त्यांचं ते कशी वाक्याची फेक करतात, ते कसं टायमिंग यूज करतात, ते कसा संवाद फेकतात, हे सगळं मी नीट ऑब्झर्व करत गेले आणि त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं खूप काही शिकत गेले. फॉर एक्झाम्पल राजाभाऊंबरोबर मी लग्नाची बेडी नाटकात रश्मी करत होते, तर त्यांच्याकडनं एका पंचवर 3 रिॲक्शन्स देऊन 3 लाफ्टर, 3 हसे कसे वसूल करायचे प्रेक्षकांकडनं हे त्या माणसांकडनं बघण्यासारखं होतं. ते राजाभाऊ प्रत्येक एक संवाद फेकला की त्या संवादावर, समोरच्याच्या संवादावर ते त्याच्याकडे बघून रिॲक्ट व्हायचे, तेव्हा एक लाफ्टर यायचा. मग ऑडियन्सकडे बघायचे, ऑडियन्सकडनं दुसरा लाफ्टर यायचा आणि तिसरा लाफ्टर स्वतःवर घ्यायचे, स्वतःवर एक लाफ्टर यायचा. असं प्रत्येक संवादाला ते 3 हसे वसूल करायचे. हे राजाभाऊंकडनं शिकले मी. शरद काकांच्या टायमिंगच्या बाबतीत आणि त्यांच्या एनर्जीच्या बाबतीत सांगूच नका की त्या माणसाकडनं टायमिंग आणि एनर्जी शिकले. एनर्जी कशी लावायची आणि कशी वेस्ट करू नये हे मी त्या माणसाकडनं शिकले. विजय चव्हाण, अविनाश खर्शीकर, अजय वडावकर ह्यांच्याकडनं अनेक चुटपुटे विनोद म्हणतात आपण, चटकमटक विनोद, पॉपकॉर्न विनोद ज्याला म्हणतो आपण, ते कसे फेकायचे आणि हसे वसूल करायचे ते शिकले. नंतर अशोक सराफ, त्यांच्याकडनं अचूक संवाद फेक कशी बरोबर तुम्ही बाण कसा मारावा आणि तो प्रेक्षकांकडनं कशा टाळ्या वसूल कराव्या हे मी त्यांच्याकडनं शिकले. आणि लक्ष्मीकांत बेर्डे, त्या माणसाचं काय सांगा की लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत कसे हसे वसूल करावे हे त्या माणसाकडनं शिकावं आणि ते मी त्यांच्याकडनं शिकले. तर त्यामुळे मला ह्या सगळ्या लोकांकडनं खूप काही शिकता आलं आणि मला वाटतं आज जे काही मला मिळालं आहे त्याचं सगळ्याचं क्रेडिट मी ह्या सगळ्यांना देते.